जय महाराष्ट्र. मी पूनम भोसले. माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा घेऊन आलेले. हा व्हिडिओ खास करून आज मुलांसाठी आणि मुलींसाठी. आणि आजचा व्हिडिओ माझा लाईक नाही केलं तरी चालेल, पण मुलांना आणि मुलींना हा व्हिडिओ प्रत्येक मुलीच्या आई वडिलांपाशी हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे. तर हा व्हिडिओ काय आहे, तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. आणि लास्ट पर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत माझ्या कमेंट बॉक्स मध्ये मांडायला विसरू नका. तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा. आजचा व्हिडिओ मुलीच्या आई वडिलांसाठी स्पेशली आहे. तर त्या आई वडिलांशी आहे जे आई वडील आहे ना आपल्या मुलीच्या पसंतीने मुलासोबत लग्न लावून देत नाहीत, किंवा एखाद्या मुलावर प्रेम करत असेल, त्या मुलाची खालची परिस्थिती असेल, अर्थातच तो खालच्या लेवलचा असेल, किंवा तो शेतकऱ्याचा मुलगा असेल, शेतकरी असेल, त्याची घरची परिस्थिती चांगली नसेल, किंवा गव्हर्नमेंट जॉबला नसेल, या इन्कम चांगली येत नसेल त्याच्या घरामध्ये, तर त्या मुलाला मुलगी देत नाहीत. तर एखादी मुलगी प्रेम करत असेल, एखाद्या वेळी तिची कास्ट वेगळी असेल, तर त्या मुलीने एखाद्या वेळी घरी त्याला सांगितलं असेल ना घरच्यांना की मी ह्या मुलावर प्रेम करते, तर ते देत नाहीत त्यासोबत. ते पहिल्या पाठीमागचा पुढचा सगळा विचार करतात, मग नकार देतात. मग काय करतात, स्वतःच्या पसंतीने एखादा चांगला मुलगा बघतात आणि तिथे लग्न लावून देतात. त्या लग्नामध्ये ते खूप काही खर्च करतात, सगळं तिच्या मनाच्या पसंतीने करतात. पण लास्टला ज्यासोबत तिला संसार करायचा, ज्याच्यासोबत तिला आयुष्य पूर्ण लाईफ टाइम त्यासोबत घालवायचंय, पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचंय, तोच मुलगा तिच्या आवडीचा नसतो आणि तोच मुलगा तिच्या मनानुसार करून देत नाही. मला एक मान्य आहे की तुम्ही त्या मुलीला नाही ते लग्नामध्ये खर्च करून देचाल, वाटेल ते करून देचाल, पण ती तिथे सुखात नाही राहणार. कारण तिच्या पसंतीने मुलगा नाहीये, तर ती कशी काय त्यामध्ये सुखामध्ये राहील. आणि मला त्या आई वडिलांना एकच विचारायचंय की तुम्ही ठीक आहे, तुम्ही सगळ्यांना सांगता की माझ्या मुलीच्या सुखामध्ये आमचं सुख आहे. आज प्रत्येक जाऊ नये, मी पळून जाऊ नये, किंवा ती प्रत्येक गोष्टीचा विचार करत असेल, तर तुम्हाला येऊन ती कन्व्हिन्स करते ना, किंवा एकदा येऊन सांगते तुम्हाला, हे खूप महत्वाचं माना की माझी मुलगी काही नाही करत पाठीमागे, तुम्हाला बिनधास्त येऊन सांगते की पप्पा मला ह्याच्यासोबत लग्न करायचंय, किंवा मम्मी मला ह्याच्यासोबत लग्न करायचंय, हा मुलगा आवडतोय आणि मला ह्याच्यासोबत आयुष्य काढायचंय, तर तुम्ही थोडा तिथे विचार केला पाहिजे. तुम्ही तिचं गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी नका पाहू, पण तुमच्या मुलीचं सुख पहा. तुमची मुलगी झोपडीमध्ये सुद्धा सुखाने राहू शकते, सुखाने संसार करू शकते. आज तुम्हाला जेवढी धाडसाने येऊन सांगते ना पप्पा मला ह्यासोबत लग्न करायचंय, एवढा विचार करा.
आणि आज प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना जर एखादी मुलगी येऊन सांगत असेल ना, तर त्यांना हेच वाटतं की माझी मुलगी तिथं नाही गेली पाहिजे, किंवा त्या मुलाला एवढी तुमची मुलगी येऊन कन्व्हिन्स करते, सांगते, तर प्लीज त्यासोबत लग्न लावून द्या यार. तिची खुशी फक्त त्या प्रेमामध्ये आहे, ते घर बंगला पैशाशी सोबत नाहीये. आणि आजकालचे सध्याचे आई वडील आहेत ना मुलींचे, काहीच असा विचार करत नाहीयेत. फक्त आपल्या भावकीचा, जगाचा, दुनिया काय बोलेल. एखादी मुलगी जर खरं प्रेम करत असेल एखाद्या मुलावर, आणि ती मुलगी बिनधास्तपणे आपल्या आई वडिलांना सांगत असेल, तिला पण वाटत असतं की बाबा ह्या आपल्या आई वडिलांच्या अगेन्स्ट जर गेलं, आपल्या आई वडिलांची इज्जत जाईल, आपल्या आई वडिलांचा किती मोठा अपमान होईल, त्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, तर ती सगळा काही विचार करत असते राव. ती पण एखाद्या मुलावर प्रेम करते, ह्याचा अर्थ असा नाही की ती तुम्हाला काही सांगत नाहीये. तर ती बिनधास्त तुम्हाला येऊन सांगते, ते पप्पा मला हा मुलगा आवडतोय, तर तुम्ही बिनधास्त करून द्या ना. ती पण विचार करूनच तुमच्या जवळ आलेली आहे. प्रत्येक गोष्टी जर तुम्ही दुनियाचा विचार करत असाल ना, तर हे नाही चालणार. तुमची तिथं मुलगी सुखाने नाही राहू शकणार. तुम्हाला वाटत असेल की मी आज त्या मुलाकडे काहीच नाही, मुलगीला पसंत करते त्या मुलाला, तर लग्न लावून दिलं तर मला ही दुनिया काय बोलेल, कसला जावाई केलाय, ह्याचा विचार नका करू यार. आज दुनिया वाईट असलं तरी नाव ठेवते, चांगलं झालं तरी पण नाव. आणि मला मुलींच्या आई वडिलांना पण फक्त एकच सांगणे की तुम्ही थोडा विचार करा की एखादा मुलगा जर तुमच्या मुलीवर प्रेम करत असेल, तर तो मुलगा त्या मुलीला समजावून सांगत असतो. आज प्रत्येक मुलगा समजावून सांगत असतो की प्लीज तुझ्या घरच्यांना सांग, समजावून सांग, ते समजून घेतील, कन्व्हिन्स कर थोडस. तर मला एक सांगा, जर त्याला मुलीसोबत तुमच्या लग्नच करायचं आहे ना, तर त्याने पळवून सुद्धा जाऊन लग्न केलं असतं. अरे आज एका दिवसाचा खेळ आहे, लग्न म्हणल्यावर पळून गेल्यानंतर 2 तासाचा खेळ आहे. तो फक्त तुमच्या मुलीला घेऊन का जात नाही पळवून, फक्त तुमच्या इज्जतीचा विचार करतोय, तुमच्या मुलीचा नाही तर तुमचा सुद्धा विचार करतोय इज्जतीचा. म्हणून तो तुमच्या मुलीला कन्व्हिन्स कर म्हणून सांगत असतो. यार तुमची जर इज्जतीचा विचार करत नसता, तुमच्या मुलीच्या इज्जतीचा विचार करत नसताना, आज सध्या कितीतरी मुलं पळवून जाऊन मुलीशी लग्न करून मोकळे झाले असते. यार मुलांना पण मुलं पण परिस्थितीमधून त्या गुजरलेले असतात, मुलांना पण हालाकीचे दिवस काढलेले असतात. आई वडिलांची इज्जत, आई वडिलांचा पैसा, आई वडिलांचा मान सन्मान सगळं समजून घेत असतात. आणि प्रत्येक वेळेस मुलं फालतू असतात, ह्याच प्रत्येक आई वडिलांचं म्हणणं असतं. आणि मला मुलींना पण सांगायचंय की तुम्ही लहानपणापासून त्या घरामध्ये राहिलाय, तुम्ही त्या आईच्या पोटी जन्माला आलाय, 9 महिने पोटामध्ये राहून तिथे घरी राहिलाय. तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहित असतं की माझे पप्पा स्वभावाने कसे आहेत, माझी मम्मी स्वभावाने कशी आहे, माझा भाऊ स्वभावाने कसा आहे. तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित असतं. तर तुम्हाला आपण समजायला पाहिजे की बाबा आपल्या घरामधले वातावरण कसे, आपले पप्पा दुसऱ्या कास्टमध्ये एका मुलासोबत जर आपल्याला आवडत असेल, त्याला प्रपोज त्याने केले आणि तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं असेल, किंवा तुम्ही प्रत्येक गोष्ट पहिला घरचा विचार करा. कारण काय होतं माहितीये का, तुम्ही तेव्हा काहीच विचार नाही करत, तेव्हा त्याचा प्रपोज ऍक्सेप्ट करता, माहित नाही तुमच्या मनामध्ये काय असतं. नंतर लग्नाच्या वेळी आई वडिलांनी नकार दिला की छोटस कारण सांगून दुसऱ्यासोबत लग्न करून निघून जातात. आणि प्रत्येक मुलं हे डिप्रेशन मध्ये जातात आणि प्रत्येक मुलांचा प्रेमावरचा विश्वास सुद्धा उडतोय. त्यामुळे माझ्या मुलीने एकच म्हणणे की तुम्हाला माहितीये की तुमचे भाऊ, तुमचे आई वडील घरामध्ये कसे, स्वभाव कसे, तर प्रत्येक वेळी आहे ना पहिला विचार करा. तर माझे आई वडील कास्ट वेगळे, तर माझे आई वडील देणार नाहीत ना, एक पाऊल तुम्ही मागवा. यार तुम्हाला माहितीये ना, एखाद्या मुलांना प्रपोज करतोय आणि तुम्हाला माहितीये की ह्याचं बॅकग्राऊंड चांगलं आहे, माझे पप्पा ह्या मुलाला देऊ शकतात, मी कन्व्हिन्स केल्यानंतर माझे पप्पा तयार होतील, तरच त्या मुलाला प्रेमात पाडा, तरच त्या मुलाला प्रेमामध्ये पाडा. कारण काय होतं माहितीये का, तुम्ही तेव्हा काहीच मागचा पुढचा विचार करत नाही. या काही मुली पैशाच्या पण पाठी लागलेल्या असतात. त्या मुलाकडे जर पैसे असेल तर त्याचा प्रपोज ऍक्सेप्ट करतात, आले तर चला बाबा ऍक्सेप्ट करा, मस्त आईश करा, शॉपिंग करा. काही मुली खरं प्रेम करतात पण घाबरतात आई वडिलांना. तर प्रत्येक मुलीचं नाव नाही खराब करत आहे, आणि प्रत्येक मुली अशा नसतात, पण काही मुली असतात की आई वडिलांच्या मर्जीसाठी ते प्रेम सोडावं लागतं. पण त्या मुलींचं ह्यासाठी माझं म्हणणं सांगणे त्या मुलींना की ठीक आहे, तुमचे आई वडील माहिती आई वडील देऊ शकत नाही, तर प्लीज त्या नादी लागू नका. तुम्हाला वाटतं ह्या मुलाला देऊ शकतात, तरच त्या मुलाला प्रेमात पाडा.
त्यासोबत प्रेम करा, त्यासोबत मस्त लाईफ एन्जॉय करा, त्यासोबत लग्न करायची सुद्धा हिम्मत ठेवा. आणि ज्या मुली पैशाच्या पाठीमागे लागल्यात त्या मुलाचं प्रेम हे करून आहे ना, म्हणजे त्या मुलाचं प्रेमाचं नाटक करून त्यासोबत राहून करून त्याचा पैसा उद्ध्वस्त करून त्यासोबत शॉपिंग करून आणि नंतर त्याला एखादं आई वडिलांचं छोटंसं कारण सांगून सोडून निघून जायचं. तर ह्या मुलीनं मला एकच सांगणे की तुम्ही करता यार, एक दोन वर्षासाठी करता, नंतर दुसऱ्यासोबत लग्न करून सोडून दुसऱ्यासोबत आयुष्यामध्ये राहता. तर त्या मुलीनं माझं एकच सांगणे की प्लीज अशा गोष्टी नका करू. तुमच्यामुळे चांगल्या मुलींचं सुद्धा नाव खराब होते. चांगले मुलं सुद्धा प्रेमामध्ये पडलेले, त्यांचा विश्वास उडून चाललाय, ते सुद्धा आत्महत्या करतात, डिप्रेशन मध्ये चाललेत. तर ह्या सगळ्यामध्ये काय होतं माहितीये का, सगळ्या मुलींचं नाव खराब होतं. आणि काय मुली करतात 50%, तर त्या 50% मुली अशा वागतात ना, एवढं खराब वागतात ना, त्यामुळे ह्या मुलांचं नाव खराब होते. आणि प्रत्येक मुली आहे ना धोका देऊन सोडून निघून जातात आणि परत त्याच मुलाचं नाव सगळ्यांजवळ खराब करतात की हाच मुलगा चांगला नाही, हाच मुलाने धोका दिला. आणि त्यामुळे आहे ना हे मैत्रीमध्ये सांगणं म्हणा किंवा सोशल मीडियावर आता भरपूर काही व्हिडिओ होतात, त्यामुळे आहे ना मुलांचं नाव खराब होतं यार. परत मुलींचा एकच डायलॉग चालू होतं की सगळे मुले सारखे असतात, सगळे मुले प्रेमामध्ये धोका देतात, मुलं खरं प्रेम करत नाहीयेत. अरे मुलांना थोडा जीव लावा. तुम्ही मुलांसाठी फक्त आई वडिलांशी लढले ना, फक्त आई वडिलांशी, मुलगा अख्ख्या दुनियेशी लढायची हिंमत ठेवतो फक्त तुमच्याशी लग्न करण्यासाठी. तुम्ही आहे ना खरं प्रेम करताय ना, तर ते खरं प्रेम घरी सांगायची धमक ठेवा, त्यासोबत लग्न करायची धमक ठेवा. मी ना असं म्हणत नाहीये की तुमच्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन तुम्ही लग्न करा. तुम्हाला माहिती आहे तुमच्या आई वडील कन्व्हिन्स होऊ शकतात, तर त्या मुलाच्या प्रेमात पडा. तर मगच येऊन तुमच्या आई वडिलांना सांगा आणि आई वडिलांसमोर त्यांना कन्व्हिन्स करायची धमक ठेवा आई वडिलांना. आणि आई वडिलांसमवेत आई वडिलांना समोर घेऊन मग त्या मुलासोबत लग्न करायची धमक ठेवा. प्लीज असं काही करू नका. जे काही धोका देतात त्या मुलींसाठी स्पेशली हा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ आई वडिलांसाठी पण होता. आणि प्लीज मुलींनो असं काही करू नका. आणि हा व्हिडिओ माझा लाईक नाही केला तरी चालेल, पण हा व्हिडिओ प्रत्येक मुलीच्या आई वडिलांपर्यंत पोहोचला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर हा व्हिडिओ मी इथंच संपवते. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं मत काय आहे हे माझ्या कमेंट बॉक्स मध्ये मांडायला विसरू नका. थँक्यू.